श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आपण बनवणार टम्मा अशा फुगणाऱ्या पुरणपोळ्या, त्यासोबत कटाची आमटी, बटाट्याची भाजी, पापड, भजी हे सर्व बघणार आहोत, तेही कमी वेळामध्ये। आणि यात काही तुम्हाला टिप्सही मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चल तर आपण बघूया आता पुरण कसे करायचे। पहिले पोळ्यांचं बघू आपण। तर इथे मी डाळ घेतलेली आहे चण्याची, अर्धा किलो डाळ घेतलेली मी। ही मी 2 तास भिजत घातली होती। तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये अर्धा तास पण भिजत घालू शकता, त्यामुळे डाळ शिजताना खूप अशी छान शिजते। तर इथे मी पातेल्यात एक पाणी ठेवलेलं आहे डाळीसाठी। तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप अर्धी वाटी, सॉरी कप नाही आहे, ती वाटी आहे अशी मोठी, आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा घेतल्यामुळे कसं होतं, अजिबात पोळ्या वगैरे फुटत नाहीत। आणि जे नवीन असतील ना त्यांनी नक्की मैदा घ्या, कारण की नवीन असले की कशी आपल्या पोळ्या फुटायची भीती असते। तर असं मग मैदा घेतलं की अजिबात पोळ्या फुटत नाही। तर अशा प्रकारे आपण चाळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता किती चाळ निघला आहे। तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि इथे एका तांब्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतली आणि आपण थोडं थोडं पाणी मिक्स करून अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचं। मऊसर असं पीठ मळायचं आहे, घट्ट मळायचं नाही पीठ अजिबात। मऊ पीठ मळलं की कसं पोळ्या खूप छान होतात अशा, आणि पटकन असं लाटल्या जातात पोळ्या। आणि हे पाण्यातच आपण हळद घालायची, म्हणजे सगळीकडे आपली हळद लागून जाते आणि कलरही खूप छान येतो हळदीमुळे। अशा प्रकारे चांगलं थोडं थोडं पाणी घालत पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे। 5 मिनटं लागतात आपल्याला। नंतर थोडं तेल घालायचं आहे आणि चांगलं असं त्याला असं मळायचं आहे चांगलं हे पीठ। आणि कसं आपण डाळ घातल्यानंतर लगेचच पहिलं पीठ मळून घ्यायचं आणि असं मुरवळ ठेवायचं, त्यामुळे असं नंतर छान होतं, असं मऊ होतं पीठ असं छान। असं पाण्यात घालायची काही जरूरत नाही, त्यामुळे एका डब्यामध्ये घालून असं मी बाजूला ठेवलं आहे। तर तो आता इथं आपलं पाणी उकळलं आहे, त्यात मी थोडंसं हळद टाकली आणि आपला छोटा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। तेलामुळे पण डाळ शिजायला असं पटकन शिजून जाते डाळ। तर आता मी डाळ पण इथे टाकून घेतलेली आहे। आता आपली डाळ शिजत तर आपण इथे कांदा वगैरे सगळं चिरून घेणार आहे। त्याच्या आधी मी इथे बटाटे घातलेले आहेत उकळायला। तर हे आपण कांदा, परत खोबरं, लसूण वगैरे सगळं घेतलेलं आहे। आणि इथे मी बटाट्यासाठी पण कांदा चिरलेला आहे, तसंच मिरची घेतली, आलं घेतले आणि लसूण घेतलेलं आहे। आणि आपण करणार आहोत कांद्याची भजी करणार आहे, त्यासाठी मी कांदा तोही चिरून घेतलेला आहे। जवळजवळ इथं माझा अर्धा तास गेलेला आहे। तर आपल्या इकडे पुरण चांगलं शिजत आलेलं आहे जवळपास। तर आता इथे मी कांदा पहिला भाजून घेते, म्हणजे आपलं हे करता करता आपले सगळे कामं होऊन जातात। माझा हा स्वयंपाक जवळजवळ 2 तासाच्या आतमध्ये झालेला आहे। इथे मी आता अर्धा किलो गूळ घेतला आहे चिरून आपली डाळ शिजस्तवर। आता इथे डाळ आपली चांगली शिजलेली आहे। तरी आमटी करण्यासाठी आपण हे पाणी असं वेगळं करून घ्यायचं आहे आणि तुम्ही कुकरमध्ये न लावता आपलं पातेल्यामध्येच अशी आमटी हे करा, म्हणजे डाळ शिजत घाला, त्यामुळे आमटी खूप छान होते। ज्याला कटाची आमटी आवडते त्यांनी नक्की असं करा, कारण की आपण कुकरमध्ये घातल्या त्याने कटाची आमटी चांगली होत नाही। अशा प्रकारे तुम्ही डाळ शिजून बघा एकदा, खूप छान अशी आमटी बनते। तर इथे आता परत आपण डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि अशी परत आता डाळ घातलेली आहे पातेल्यामध्ये आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे इथे मी। तुम्ही मला गूळ कमी पाहिजे तुम्ही कमी पण करू शकता, पण अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ एक प्रमाण खूप परफेक्ट प्रमाण आहे हे। तर इथं आता कांदा झाला आहे भाजून। आता इथे आपण खोबरं घेतलेलं आहे भाजायला। तर आता आपले इथे बटाटे घेतले, ते गार करून घेतलेत। आता त्याच्यावर बटाट्याची सालं पण काढून घेतलीत मी, बटाटे कुस्करून वगैरे ठेवला आहे। तर आता इथे मी त्याच कढईमध्ये परत इथे बटाटा घालून घेणार आहे। तर थोडीशी जिरं मोहरी टाकली, कांदा टाकला आणि ती पेस्ट घेतली इथे, लसूण, कोथिंबीर, आलं ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर हे चांगलं परतून घ्यायचं। त्यात हळद, धना जिरा पावडर टाकायची, कढीपत्ता टाकायचा। आता माझा इथं कढीपत्ता राहिला तर टाकायचा, पहिला कढीपत्ता पहिलाच टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर टाकलेला आहे मी। आणि बटाटा घ्यायचा आपल्याला इथं। आता बटाटा पण हे झाला आपला, तर आपल्या साईडला पुरण परतून होतं आहे। गॅस मिडियमच गॅसवर परतायचे पुरण, म्हणजे खाली लागत नाही आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकलं इथं मी, 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे। जवळजवळ हे माझे अर्धा किलोचे थोडे वर बटाटे आहेत। तर आता इथे वरनं कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडं 2 मिनटं आपण त्याला बारीक गॅसवर ठेवलं आहे। नंतर आपलं गॅस बंद करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपलं इथं बटाटा पण झालेला आहे। तर हे पुरण बघा असं पहिलं पातळ होतं, नंतर घट्ट होतं। तर मी इथे विलायचीची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा समजा तुम्ही, मी हातानेच टाकलेली आहे। आणि सुंठ पावडर टाकलेली आहे, किंवा तुम्ही जायफळ पण टाकू शकता। जायफळ नसेल तर सुंठ पावडर पण चालू शकते, तसं काही नाही, जे अवेलेबल असेल ते घ्या। आता तर हे पुरण होसर मी इथे वाटून घेते, वाटणगार झालेलं आहे, कारण की बारीक असं पेस्ट करून घ्यायची वाटणाची। आपण जे रेग्युलर वाटण वापरतो ना तेच वापरायचं, त्यात काय असं दुसरं टाकायचं नाही आहे। आणि फक्त ह्यातली डाळ थोडी त्यात मी काढून घेतली होती, त्याने चव छान लागते।
आता मी इथे मॅशरने थोडं दाबून घेतलं आहे, कारण की आपल्याला हे कुकरमध्ये बारीक करायचं आहे पुरण, त्यामुळे अशा प्रकारे बघा तुम्ही आता घट्ट कसं झालं हे पुरण. आपलं इथं पुरण हे शिजून झालेलं आहे चांगलं. अशा प्रकारे होऊन द्यायचं. आता इथं वाटण पण तर मी घेतलेले करून. तर आता हे पुरण आपण काढून घेणार आहे. झालं आता हे आपलं पुरण. आता ह्याच पातेल्यामध्ये आपल्याला आमटी घालायची आहे. याला येळवणीची आमटी पण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे पातेल्यामध्ये अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे. तसंच हे येळवणीचं पाणी वापरायचं, दुसरं पाणी वापरायचं नाही. जे आपण डाळीचं पाणी काढले तेच वापरायचं, दुसरं नाही वापरायचं. आता मी साईडला इथं गरम करायला ठेवलेलं आहे ते पाणी. तर इथे मी लसूण घेतली, ती 4 लसूण घेतले ठेचून, त्या पहिले टाकून घ्यायचे, त्यांनी छान असं चव येते. नंतर कढीपत्ता घ्यायचा आहे. मी वाटण्यात पण कढीपत्ता घातला आहे थोडासा. आणि इथे मी 2 चमचा मिरची पावडर घेतलं आहे, धना जिरा पावडर घेतलेली आहे, एक घरकुल मसाला घेतलेला आहे. घरकुल मसाला तुम्ही नक्की वापरा. घरकुल मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरा. आणि एक गरम मसाला घेतलेला आहे, तसेच थोडी हळद घेतलेली आहे. किचन किंग मसाल्याने खूप छान अशी चव लागते. आणि घरकुल नसेल तर घरकुल मसाला घ्या, तसं काही नाही. तर आता हे वाटण घेतलं आहे आपण, जे आपण वाटून घेतले ते वाटून घेतलेलं आहे. ते चांगलं परतून द्यायचं, चांगलं तेल सुटेस तर. जेवढं तुम्ही वाटण चांगलं परतसान ना, तेवढी छान आपली आमटी होते, मस्त अशी. मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे मी चांगलं परतून घेते. आमच्याकडे अशा प्रकारे आमटी भरपूर लागते आम्हाला, 2 दिवसपर्यंत अशी लागते, म्हणून मी जास्त आमटी केलेली आहे. तुम्ही आमटीचं प्रमाण कमी करू शकता. तसंच तुम्हाला मसाले कमी वापरायचे तर कमीही वापरू शकता. तसे मी मसाले कमीच वापरलेत. तर इथे मी 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे, कारण की मुलांना खायचं असं, त्यामुळे मी मसाले कमी वापरते. तुम्ही जास्तही वापरू शकता. पण घरकुल मसाला किंवा किचन किंग मसाला नक्की वापरून पहा. असं तेल सुटच तर चांगलं असं परतून घेतलेलं आहे. इथे मी जवळ 10 मिनटं चांगलं परतून घेतलं आहे. आता हे आपण त्यात पाणी त्यात टाकून घेणार आहे, गरम केलेलं. गरमच करायचं थोडं पाणी, त्यामुळे चव जात नाही, गार पाण्याने चव जाते. आणि जे आपण पाणी काढलं आहे ना, म्हणजे डाळीचं, तेच वापरायचं, दुसरं पाणी वापरायचं नाही. त्यामुळे पाणी जास्त घ्यायचं आपण डाळीच्या जातानाच. तर आता इथे पुरण तवर आपलं गार झालेलं आहे. आता मी हे मिक्सरमध्ये घेणार आहे आणि असं थोडं थोडं घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे. जास्त घेतलं तर बारीक होत नाही, कमी कमी घेतलं की होतं आणि पटकन होऊन जातं. हे तुम्ही बघू शकता. आता इथे माझ्या भाचीने हे बारीक केलेलं आहे, ती आली होती त्यामुळे ती म्हणली मी बारीक करते आत्या. तर आता इथं माझी आमटी झाली. आता इथे तर मी भात पण शेजारी लावून घेतलेला आहे कुकरमध्ये. तर अशा प्रकारे चांगलं मी जवळजवळ ह्याला अर्धा तास उकळून दिलेली आहे चांगली आहे आमटी. आता तुम्ही बघू शकता, थोडीच जर गाळ झाली की परत असं घट्टसर होते आणि अशीच खायला छान लागते. तर आमटी उकळस तर माझी इथे मी इथं सगळा पसारा आवरून घेतलेला आहे, म्हणजे आपला पसाराही आवरून होतो. तर आता हे पीठ अशा प्रकारे झालं आहे बघा, मऊ असं झालेलं आहे. तरी पण आपण थोडं थोडं असं मळून घ्यायचं आहे चांगलं. पीठ असं मऊसर असलं की खूप छान असे पोळे होतात आणि हळदीमुळे छान असा रंग येतो. तसा एक गोळा घ्यायचा त्यातून. आता हे माझं स्वयंपाक 6 ते 7 लोकांसाठी आहे. तर असं आपण त्यात आता पुरण भरून घ्यायचं, थोडं लाटायचं आणि पुरण भरून घ्यायचं आहे. जेवढं बसन तेवढं पुरण घ्यायचं घालून आणि अशा प्रकारे दाबून घ्यायचं, त्यामुळे सगळं पुरण पसरलं जातं. आणि पीठ घालून असं लाटून घ्यायचं आहे, अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे. आता मैदा घातल्यामुळे ही पोळी आपली अजिबात फुटत नाही आहे. तुम्ही बघू शकता, मी हलवते तरी पोळी अजिबात फुटणार नाही. आणि माझ्या भाचीने ते वाटलं होतं पुरण, त्यामुळे थोडी थोडी डाळ राहिलेली आहे. तरी पण तुम्ही बघा आता अजिबात पोळी फुटत नाही. तर आता पहिलं आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे असं तव्यावर, आणि थोडंसं 2 मिनिट झाले की पलटी मारून घ्यायची. तुम्ही अशा प्रकारे पोळ्या नक्की करून बघा, खूप छान अशा पोळ्या होतात आणि कमी वेळामध्ये होतात. आता हे भाजून झाल्यानंतर आपण दोन्ही बाजून चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला तेल नसायचं तर तुम्ही तूपही लावून घेऊ शकता. मी ते तेल लावून घेतलेलं आहे. आणि थोडी भाजली की आपण गॅस बारीक करायचा आहे आणि असे हे करून चांगले भाजून घ्यायचे आहे. काट वगैरे चांगले असे छान भाजून घ्यायचे. अशा प्रकारे मी तुम्हाला 5-6 पोळ्या करून दाखवलेल्या आहेत. आता हे माझ्या पोळ्या इथे खूप मोठ्या होतात, कारण की मला सवय मोठ्या पोळ्या करायची. तुम्ही बारीकही पोळ्या करू शकता. आता आपण सवसणी वगैरे करत असेल तर आपल्या अशा मोठ्या मोठ्या पोळ्या असल्या की पटकन होतो, आपला स्वयंपाक उरकून जातो.
तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एक नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा, कारण की याच्या चॅनलवर आपल्या डेली ब्लॉग तसेच असे व्हिडिओ येतात, स्वयंपाकाचे वगैरे कुकिंगचे व्हिडिओ असतात. तसेच टिप्सही असतात, घरातल्या काही किचन टिप्स वगैरे क्लिनिंगच्या टिप्स असतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की सबस्क्राईब नक्की करा या चॅनलला. तसंच आपलं वैशाली वांजे म्हणून अजून एक चॅनल आहे, तिथे स्वामींचं सगळं असतं, तेही चॅनलला जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आता आपले पोळे झाले की आपण भजीचं बघणार आहोत. आणि इथे मी गुळवणी नाही केलेली, तर तुम्हाला गुळवणी करायची असेल तर पाणी तापत ठेवायचं, त्यात गूळ टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यात थोडं आल्याचं आणि थोडंसं विलायची टाकायची. आणि दूध लगेच टाकायचं नाही, पूर्ण गुळवणी गार झाली की दूध टाकून घ्यायचे. आता आम्ही नुसतं दूध घेतो, त्यामुळे मी काही गुळवणीचं तिथे व्हिडिओ केला नाही आहे. अशा प्रकारे आपण पोळे लाटून घ्यायचे साईडनी कडे वगैरे असे. आता पुरणपोळी म्हणले की आपण थोडा जास्त स्वयंपाक करतो. आणि आमटी तर आमच्या इकडे खूपच आवडते सगळ्यांना. मुलांना पोळे आवडतात आणि आम्हाला सगळ्यांना आमटी आवडते, त्यामुळे मी आमटी जास्त करते. तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला नक्की सांगा. मला लग्न झालं तर अजिबात पुरणपोळ्या करायला येत नव्हत्या, पण मी नंतर शिकले. त्यामुळे ज्या नवीन असतील ना त्यांनी ही टिप्स नक्की फॉलो करा. छान अशा पोळ्या होतात, अजिबात फुटत नाहीत पोळ्या. तसंच आपण गव्हाचं पीठ घेतानाही खूप असं चांगलं घ्यायचं आहे. काही वेळेस कसं गव्हाचं पीठ चांगलं नसेल तर पोळ्या फुटतात. आणि गूळ अर्धा किलो राहिला, अर्धा किलोच गूळ टाका, जास्त टाकू नका वर. नाही तर पातळ अशा पोळ्या नाही का, पुरण पातळ होतं, मग त्याच्यात तसंही पोळ्या फुटतात. त्यामुळे अर्धा किलोला अर्धा किलो परफेक्ट प्रमाणे. कमी घेऊ शकता तुम्ही गोड कमी खात असाल तर, पण जास्त घेऊ नका, तसं पातळ होतं पुरण. आता मी एकीकडचं भाजून एकीकडे दुसरीकडे पण माझ्या पोळ्या अशा पटापटा होतात ते तशा, कारण की फुटायची अजिबातच भीती नसते ह्या अशा केल्या की पोळ्या. म्हणजे नवीन शिकणाऱ्याला खूप फायदेशीर हा व्हिडिओ असणार आहे. बघू शकता तुम्ही, एक पण पोळी फुटली नाही. सगळ्या अशा टम्मा अशा पोळ्या फुगलेल्या आहेत. आणि माझ्या दरवेळेस अशाच पोळ्या होतात टम्मा अशा फुगणाऱ्या. आणि माझ्या हातातून बारीक पोळी जमतच नाही, मला मोठ्याच पोळ्या होतात माझ्याकडनं. कोणाकोणाला अशा मोठ्या पोळ्या येतात, कारण की मला तर बारीक पोळ्या करायच्या म्हणलं तर होतच नाही माझ्याकडनं. मोठीच होते माझ्याकडनं पोळी. चपाती पण माझ्याकडनं मोठीच होते. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला अजून, कारण की भजींचंही तुम्हाला दाखवणार आहे. भजीचंही तुम्हाला काही त्यात सांगितले आहेत टिप्स. तर इथे आता मी तुम्हाला बऱ्यापैकी पोळ्यांचा व्हिडिओ दाखवले आहेत, पोळे करून दाखवलेत. आता सगळ्याच हे केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आता इथे आपण भजी करणार. त्यासाठी मी इथं कांदा मगाशी त्यात मीठ टाकून घेतलेलं ते घेतलेलं आहे. त्यात थोडंसं कोथिंबीर टाकली होती, 2 चमचे मिरची पावडर टाकली, धना जिरा पावडर टाकली 1 चमचा, तसंच गोडा मसाला टाकला, हळद टाकली आणि एक ओवा टाकलेला आहे असं कुस्करून. आणि 2 वाट्या ह्या बेसन पीठ टाकलेलं आहे आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामुळे छान असे भजी कुरकुरीत होतात. आणि हे चांगलं आपण पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे.
नंतर पाणी लागलं तर थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही घ्यायचं, थोडंच घ्यायचं आहे. आणि इथे माझं थोडं जास्त पाणी झालं त्यामुळे थोडं परत मला पीठ टाकावं लागलेलं आहे. थोडंसंच टाकलं आहे. तर अशा प्रकारे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं हे. आणि थोडं 2 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवायचं. तर तेल तापत ठेवलेलं आहे इथे. आणि तेल तापस तर इथे मी पोळ्या गार झाल्या तर आता हे टोकरीमध्ये भरून घेतलेलं आहे. पहिले बाहेरच ठेवायचे गार होण्यासाठी, डायरेक्ट ठेवायचे नाहीत, नाही ते एकामेकाची चिटकून असं पाणी सुटतं. तर आता इथे माझं झालं ठेवून. आता तेलही तापून झाले. आता पहिलं कुरड्या तळून घेते मी. पहिलं कुरड्या पापड्या तळून घ्यायच्या, नंतर भजी घालायच्यात. अशा प्रकारे कुरड्या माझ्या तळून घेतल्या तिथे मी, कुरड्या पापड्या पण. आणि भजी टाकताना पण आपण मीडियम गॅसवरच करायचे, बारीक गॅसवरही नाही करायचे आणि फास्ट गॅसवरही नाही करायचे. तर अशा प्रकारे आपण भजी करून घेणार आहेत. आणि भजी हे तुम्ही जेवायच्या आधी केली तरी चालेल. गरम गरम छान लागतात भजी खायला. असं मीडियम गॅसवर केले की छान आतमध्येपर्यंत अशा चांगल्या शिजतात भजी, चांगले तळून निघतात असे. आणि फास्ट गॅसवर कच्चे राहतात. तर अशा प्रकारे मी इथे सगळे भजी तळून घेतलेले आहे. तर इथं बाहेरचा आवाज येतो जरा मुलं खातात त्यामुळे, तर तो इग्नोर करून टाका. अशा प्रकारे माझे इथं भजी चांगले सगळ्या झालेले आहे. तर पूर्ण आपला स्वयंपाक इथे रेडी झालेला आहे. जवळजवळ 2 तासाच्या आतमध्ये माझा हा स्वयंपाक असा पटापट झालेला आहे. आवरून वगैरे मला 2 तास लागलेले आहेत. तर आता हे आपलं असं पूर्ण ताट रेडी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.